पणशे नारोबा देवस्थानाच्या परिसरात आसा आणि हो आमच्या सायटीन तुमकां रस्तो दिसता, हो आमचो MDR जो चोपडे टू केरी रस्तो. आणि आयज जी वायट घेवपाचें कारण म्हटल्यार आमच्या गांवांत ऑलरेडी रस्ते वायडनिंग करपाक लागून आमदार म्हणटा खूब त्रास जातात, कारण एनक्रोचमेंट जाल्लेलो आसा. जाल्यार हे नवीनच एक एनक्रोचमेंट आमकां खंय दिसता. फाटल्यान बघल्यार दिसता तुमकां रस्ते घासान मांडप चालू आसा. ज्या वखदार तो फर्स्ट फ्लोराचेर पावतलो त्या वखदार तेजी पावणी ही रस्त्यारच आसतली. आणि हे कृत्य करपाक ताका कसो काळीज येता खबर ना, कारण ऑलरेडी त्याच्या बाजूचो आसा त्याची केस चालू आसा. त्याच्या हे सायडीन गेल्यार जाल्यार आमकां खबर आसा तो एक रिवा म्हणून आसा, ताका डिमॉलिश ऑर्डर चालू आसा, तेचे कोर्टान मॅटरी चालू आसा. आणि हे नवीन एक घडप येता. आणि हे आसा व्हडलो विशय आसा म्हणजे ही CRZ एरिया. CRZान पक्क्या बांदकाम हो कसो करू शकता आणि ते सरकारी यंत्रणा काय करता. ऑथॉरिटी असतात आमचे CRZ आसो नाजाल्यार बाकीचे डिपार्टमेंट आमचे डेप्युटी कलेक्टर आसा, सगळ्यांक आमी कंप्लेन केल्लेली आसा. ही तुमकां कंप्लेन दाखयता. आमच्या मांद्रे पंचायतीन कंप्लेन दिल्या आणि त्याची कॉपी आसा ती सगळ्या डिपार्टमेंटांनी पावयलेली आसा. डेप्युटी कलेक्टराक पावयल्या, तशेंच फॉरेस्ट कन्झर्वेटिव्ह तांकां पावयल्यात, कारण टर्टल नेस्टिंग सायड असल्या कारणान त्यांची जबाबदारी येता. आणि म्हाका एक मोठो प्रश्न दिसता की कलेक्टर डेप्युटी कलेक्टर पेडणे हांणी दर 15 वड्यान CRZ एरियाचो पंचनामो करचो आसता, रिपोर्ट करचो आसता. म्हणजे तलाठ्याचं काम आसता. त्या 15 वड्याच्या त्यांच्या रिपोर्टाक हे गोष्टी दिश्टी कशे पडनात हो एक माझो मोठो प्रश्न आसा. पंचायतीन तांकां आतां स्टॉप वर्क नोटीस इश्यू केल्या. तो बांदकाम करता त्याचं काय ॲड्रेस नसल्या कारणान तेंच्यानी खंय ते तसं येयल्यात. म्हाका तेंच्यानी फोटो दाखयलो. आतां त्याच्या फुडें काय घडलां की ते मनशान रिप्लाय दिली काय ती आमकां अजून काय खबर ना. बाकीचे डिपार्टमेंट आसात रोड्सवाले तेंच्यानी अजून काय म्हाका रिप्लाय काय दिवंक ना. इवन कलेक्टर नॉर्था मेरेन हांवें पावयल्या ही कंप्लेन. आतां हेच्या फुडें काय घडटा तें अजून खबर ना. सो आमकां परत चवकशी करची पडटली. म्हणजे ही लोकांनी नजरेक हाडूनय हांकां दिवंक जायी आणि परत तेचेर कारवाई काय जाली काय ना जाली हेचो पाठपुरावो लोकांनीच करूंक जायो. म्हणजे ह्या सरकारी जे नोकर आसत ते त्यांचं काम काय एकदा लोकांनी नजरेक हाडून दिल्या उपरांत तरी तुम्ही फुडली कारवाई करूंक जायी काय. मागीर तेका एनक्रोचमेंट जाला तेणी बांदल्या उपरांत मागीर कोर्ट कचेरी चालू उरतले तोपर्यंत रस्तो वायडनिंगाचें काम पेंडींग उरता. हे गोष्टीक पयलींच खंय तरी आळो इल्लो जाल्यार बरो आसता न्हू. आणि अशी माहिती आसा की काही गांवांतल्या सामाजीक लोकांनी म्हाका संपर्क करपाक पावले. थंयच्यान अशी माहिती मेळ्ळी की ह्या बांदकामान मांद्रे गांवच्या माजी सरपंचाचो एक हात आसा. कारण तो मनीस त्याचे काही हितचिंतक माझ्याकडे संपर्कात दिले आणि तो मनीस स्वतः माझ्या बाबाकडे अप्रोच झालो की ह्या बांदकामान तुझो झील म्हाका अडथळो हाडटा म्हणून. आता हे माजी सरपंच म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी एका वेळाचे हे लोक जर असल्या गैर कृत्यांक हातभार लावंक लागले जाल्यार आमच्या मांद्र्याच्या लोकांनी कोणाकडे आशेन बघा कोणाकडे. म्हणजे आमचो गांव हो खरोच आम्ही विकून दिला सगळा. आणि हेच लोक काही वर्सां पयलीं अदे बाजूकच एक काम चालू आसला की नारोबा देवाक त्रास जातलो देवस्थानाकडे असले प्रकरणां नाका म्हणत आणि बंद उडयत आसले. आणि आयज हे देगेकच चल्ला. सकयल देवस्थान आसा जसं आजोबा देवस्थानाकडे घडला तर तुम्ही सगळ्या लोकांनी बघलात तोच प्रकार आता हो आसा. आणि ह्याच्या फुडलो तो एक आसा ग्रॅम अँड ग्रिल म्हणून त्याची पावळीच थंय रस्त्यार पडटा. तेजो कस्टमर खंय गाडी दवरता तें खबर ना. आणि सांजच्या टायमार जर येयला तर गाडी काडपाक मेळना. हो MDR ब्लॉक जाता. आणि ऑलरेडी हो ट्राफिक इश्यू आसा. आणि ह्या नवीन बांदकामार उबे रावला जाल्यार आणखी गाडयो रोडारच येतले कारण ह्यांच्याकडे स्वताची पार्किंग सोयच ना. आणि एक अशी माहिती मेळ्ळ्या की ह्या जागेर खंय एक EHN नंबर दिला खंय आमच्या पंचायतीन एक्झिस्टिंग हाऊस नंबर आसा खंय तेका. मी तेका एक फाल्यां किंवा परवा RTI म्हजी रेडी आसा घालतलो आणि माहिती मेळोवन घेतलो. जर खरीच हांगा एक्झिस्टिंग हाऊस आसा जाल्यार बघू शकतात तुम्ही ते काय एक्झिस्टिंग आसा असा एक्झिस्टिंग हाऊस जाल्यार आमकां आज दिसपाक जाय न्हू स्ट्रक्चर. हे सगळे खांबे दिसतात नवीनच काय केला. आणि आमी तर भुरगेपणासून जाणो हयसर कांयच नाका. लोक हयसर मिरसांगो लायत ते आमकां खबर आसलेले. आता सरकारी यंत्रणा हेचेर काय कारवाई करता ही आमकां पळोवंक जायी. जिबक डिपार्टमेंट आमी सांगता मांद्रे पंचायती बरोबरच डिस्ट्रिक्ट कलेक्टर नॉर्थाक दिल्या, डेप्युटी कलेक्टर पेडणे दिल्या, गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंटाक पावल्या, एनवायरमेंट क्लायमेट चेंज पार्ट ऑफ पणजी हांकां दिला, गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डाक दिला सालिगांव, आणि असिस्टंट इंजिनियर PWD रोड्स पेडणे दिला, आणि डेप्युटी कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट वायल्ड लायफ तांकां दिला कारण हे टर्टल नेस्टिंग सायट आसा.
आणि ह्या हेचेर जर कारवाई जायना जाल्यार म्हाका पंचायतीच्या फुड्यान आंदोलन करपाक बसचो पडा शकता किंवा आमी धरणे धरचे पडा शकतात। पण ही गोष्ट तडीस लावकच जायी, कारण हो आमच्या आता खरो सांगपाचो म्हणजे अस्मितेचो आमच्या अस्तित्वाचो विषय जावन पडलेलो आसा। मांद्रे गांव हो असो कोणायकच दिल्लो आसा, हे कुमार कोण तरी येतात आनी काय खंयसरय बांदतात। आमचे लोक जे लोकल आसत ते बाबडे सगळ्या गांवाचो विचार करतात, प्रॉपर सेटबॅक सोडतात आणि हे सगळं व्यवस्थित आमच्या गांव आमचो लागलो आमच्या लोकांनी। हे भायले जे येतात आणि जमनी विकत घेतात आणि आपणाक जाय तो करतात। तुम्ही जमनी विकत घेतल्या जाल्यार कायद्यान रावा आणि कायद्यान जाता तर कायदा करात। आणि ह्या माजी सरपंचांक विनंती आसा की असल्या नाका जाल्ल्या गोष्टींनी तुम्ही हातभार लावू नका, कारण तुम्ही खंयच्या तरी पक्षाशी संलग्न असतात आणि त्या पक्षाचे नेतृत्व करपी लोकांक तुमच्या ह्या गैरकृत्यांचो त्रास जावं शकता। कारण ह्या फुडें आमकां तुमच्या वरसून तुमच्या नेत्यांचेर टिका करची पडटली, ना जाल्यार तुमचेर एका वटणेन तुम्ही येवच्यात ना आणि तुमकां वटणीचेर हाडपाक लागून आमकां आतां फुडें सरचेच पडटलें। थँक्यू।